नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जे कार्यकारी सहाय्यक मित्रांनो ज्याचं पूर्वीचं नाव लिपिक या पदासाठी मित्रांनो वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तुमच्या एक्झाम घेण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो या एक्झामचे जे रिस्पॉन्स शीट आहेत ते आलेले आहेत. तर रिस्पॉन्स शीट मित्रांनो कशा पद्धतीने डाउनलोड करायची ती प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेली आहे. ती लिंक तुम्हाला ओपन करायची ओके. लिंक ओपन करायचं तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तुम्हाला या ठिकाणी राईट साईडला लॉग इनचा ऑप्शन दिसेल ओके. तर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर फिल करायचा आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड फिल करायचा आहे. पासवर्ड फिल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा कॅप्चा फिल करायचा आहे ओके. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला वरती ऑप्शन दिसेल ओके. या ठिकाणी ॲप्लिकंट डिटेल्स, हेल्प डेस्क, पेमेंट स्लिप, ऑब्जेक्शन फॉर्म ओके. तुम्हाला या ठिकाणी पुढे तुम्हाला रिस्पॉन्स शीटचं ऑप्शन दिसेल ओके. तुम्हाला या ठिकाणी जर दिसत नसेल ऑप्शन तर या ठिकाणी तुम्हाला एखाद्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके. तुम्ही एखाद्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढे कॅन्डिडेट रिस्पॉन्स असा या ठिकाणी ऑप्शन ओके. तर तुम्हाला या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी क्लिक हिअर असा ऑप्शन दिसेल ओके. या ठिकाणी हिअर नाव या ठिकाणी ब्लू कलरमध्ये दिसेल तुम्हाला. तर या ब्लू कलरवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ओके. तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासोबत तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे ती ओपन होईल ओके. तर तुम्हाला या ठिकाणी प्रिंट ऑप्शन दिलेला आहे ओके. तुम्हाला या ठिकाणी प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे तुम्ही या ठिकाणी सेव्ह करू शकता ओके. मित्रांनो तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे ओके. तर तुम्ही रिस्पॉन्स शीट चेक केल्यानंतर तुम्हाला जर एखाद्या क्वेश्चनबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल ओके, तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तुम्हाला या ठिकाणी तो पण ऑप्शन दिलेला ओके. तर तुम्हाला या ठिकाणी जर काय ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्शन फॉर्म हा ऑप्शन दिलेला ओके. तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्लसचा या ठिकाणी साईन दिसेल ओके. तर या ठिकाणी प्लसचा सिम्बॉलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तुम्हाला या ठिकाणी क्लोज करायचं आहे. पुढे तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल. या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमचं नाव, पुढे तुमचा मोबाईल नंबर, पुढे तुमचा ईमेल आय डी, पुढे तुम्हाला एक्झामचं नाव दिसेल, पुढे तुम्हाला या ठिकाणी पदाचं नाव दिसेल, पुढे तुमची एक्झाम किती तारखेला झाली ती डेट तुम्हाला या ठिकाणी दिसेल, पुढे तुम्हाला तुमची शिफ्ट दिसेल, पुढे तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मित्रांनो तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट चेक केल्यानंतर तुम्हाला जर एखादा क्वेश्चन चुकीचा वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन आय डी पण दिलेला आहे ओके. तर तो क्वेश्चन आय डी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी सर्व क्वेश्चन आय डी तुम्हाला दिलेले आहेत ओके. क्वेश्चन आय डी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नेचर ऑफ ऑब्जेक्शन म्हणजे तुम्हाला कशाबद्दल या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचा ओके. त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट ओके. म्हणजे एखाद्या क्वेश्चनचे मित्रांनो सगळे ऑप्शन जर चुकीचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी पहिला ऑप्शन निवडायचा आहे. पुढे इनकरेक्ट क्वेश्चन तर तुमचा जर प्रश्न चुकीचा असेल तर तुम्हाला हा ऑप्शन निवडायचा आहे. पुढे तुम्हाला मल्टिपल करेक्ट आन्सर्स ओके. म्हणजे एखाद्या क्वेश्चनचे मल्टिपल आन्सर्स करेक्ट असतील तर तुम्हाला या ठिकाणी तिसरा ऑप्शन निवडायचा आहे. पुढे तुम्हाला इनकरेक्ट आन्सर की म्हणजे आन्सर की जर चुकीचे दिले असेल तर तुम्हाला हा ऑप्शन निवडायचा आहे. पुढे तुम्हाला आउट ऑफ सिलेबस ओके. तुमच्या आउट ऑफ सिलेबस एखादा क्वेश्चन असेल तर तुम्हाला हा ऑप्शन निवडायचा ओके. तर या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे डू यू वॉन्ट टू ॲड अ रिमार्क ऑप्शन दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी जर काही रिमार्क द्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता ओके. तर तुम्हाला या ठिकाणी काही रिमार्क द्यायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड या ठिकाणी क्लिक हिअर टू अपलोड यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही इमेज अपलोड करू शकता ओके. या ठिकाणी PDF किंवा JPG मी तुम्ही फॉर्मॅटमध्ये 1 MB पर्यंत या ठिकाणी अपलोड करू शकता. तुमची जी मित्रांनो रिस्पॉन्स शीट आहे त्याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन जो प्रश्न चुकीचा असेल तर तो या ठिकाणी अपलोड करू शकता ओके. ती इमेज तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लोज करायचं आहे. पुढे तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके. तुम्ही जे ऑब्जेक्शन मित्रांनो या ठिकाणी रेज केलेलं आहे त्या डिपार्टमेंटकडे जाईल ओके. त्याच्यावरती ती ॲक्शन घेतील ओके. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची आहे आणि तुम्हाला ऑब्जेक्शन जर घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता ओके. आय होप तुम्हाला माहिती समजली असेल. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतात ओके. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.